फक्त रिक्षावाल्याच्या आंदोलनातूनच नव्हे तर आणखी एका आंदोलनातून सरकारला मार्ग काढायचा म्हणजे केंद्र आणि राज्य सरकारच्या काही निर्णयाविरोधात राज्यातले कृषी केंद्र चालक संपावर गेलेले आहेत। कृषी केंद्र चालक म्हणजे कोण तर बियाणं खतं याचा व्यापार करणारे जे व्यापारी आहेत ते कृषी केंद्र चालक। हे 85,000 कृषी केंद्र चालक राज्यातले संपावर गेलेले आहेत। त्यांचं असं म्हणणं आहे की काही कंपन्यांच्या जाचकाठी, राज्य सरकारने घातलेल्या जाचकाठी, केंद्राचा नवीन कायदा, त्यातल्या काही तरतुदी या सगळ्याला यांचा आक्षेप आहे आणि त्यांचं असं म्हणणं आहे की या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत हा संप कायम राहील। मात्र त्यामुळे शेतकऱ्यांची अडचण झाली आहे। खरीप हंगाम तोंडावर आलेला आहे, अवघ्या महिनाभरावर खरीप हंगाम आलेला आहे। अशा वेळेला आणि त्यातच युद्ध भडकलेलं आहे, त्यामुळे खतांची टंचाई होईल की काय अशी भीती बळीराजाला सतावते आणि अशातच हा संप आल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला। आता यातून सरकार कसा मार्ग काढणार आपण पाहूयात। शेतीचा हंगाम तोंडावर, खत विक्रेते संपावर। राज्यात 85,000 कृषी सेवा केंद्रांचा बेमुदत संप। खत विक्रेत्यांच्या मुजोरीचा फटका शेतकऱ्यांना बसणार। खरीप हंगामाच्या पूर्वतयारीला नुकतीच सुरुवात झाली असतानाच राज्यातील बळीराजाच्या अडचणीत मोठी भर पडली आहे। केंद्र आणि राज्य सरकारच्या जाचकाठी आणि कंपन्यांकडून होणाऱ्या सक्तीविरोधात महाराष्ट्र फर्टिलायझर पेस्टिसाइड सीड्स डीलर्स असोसिएशन म्हणजेच माफदा या संघटनेनं राज्यव्यापी बेमुदत संपाची हाक दिली आहे। या संपामुळे राज्यातील तब्बल 85,000 कृषी सेवा केंद्रांचं शटर डाऊन झालंय। बियाणाला रोखा लिंकिंगच्या बाबतीतलाही तोच सारखाच मुद्दा आहे। युरिया DAPच्या सोबत रासायनिक खतं जे आहेत हे त्यांच्यासोबत मोठ्या प्रमाणावरती खत कंपन्या जे शेतकऱ्याला आवश्यक नाही असं कीटकनाशक PDM पोटॅश झिंक नॅनो युरिया नॅनो DAP हे खतं लिंकिंगमध्ये कंपन्या आम्हाला विकताय। आमचा नाईलाज होतो, आम्हाला शेवटी शेतकरी बंधूंना ते जेव्हा त्याला आवश्यकता नाही आहे तेव्हा त्याला द्यावं लागते। शेतकरी त्याच्यात पण खूप मोठ्या प्रमाणावरती बेजार झालेले आहेत। एक्सपायर पेस्टिसाइडचा मुद्दा आहे की ते आज पर्यावरणाला धोका होतो, आम्ही परस्पर त्याची विल्हेवाट लावू शकत नाही। त्यामुळे शासनाला आम्ही सांगतोय वारंवार की या कीटकनाशक कंपन्यांनी हे परत घ्यावं, शासन त्याची दखल घेत नाही आहे। असे आमचे अनेक मुद्दे की ज्या मुद्द्यांमुळे आज आम्हाला बंदवरती यावं लागलं। खत कंपन्यांकडून खतांचा पुरवठा होताना केलं जाणारं लिंकिंग त्वरित बंद करावं। सीलबंद पाकिटातील बियाणं, खतं किंवा कीटकनाशकांचे नमुने तपासणीत अप्रमाणित आढळल्यास विक्रेत्याला आरोपी न करता कायद्यातील तरतुदीनुसार साक्षीदार मानावं। मुदतबाह्य कीटकनाशकं परत घेण्याची सक्ती विक्रेत्यांवर न करता उत्पादक कंपन्यांवर करावी। खतांवरील नफा आयकर आणि GST खर्चाचा विचार करून 8% करण्यात यावा। साथी पोर्टलचा वापर करण्याची सक्ती किरकोळ विक्रेत्यांवर न करता बियाणं उत्पादक आणि पुरवठादार कंपन्यांवर करावी। केंद्र शासनाचा प्रस्तावित नवीन बियाणं आणि कीटकनाशक कायदा 2025 मधील जाचक नियम कृषी विभागानं शिथिल करावेत। हवामानातील बदलामुळे पिकांचं नुकसान झाल्यास त्यासाठी कीटकनाशक विक्रेत्यांना जबाबदार धरू नये। विनापरवाना आणि दुय्यम दर्जाची कृषी उत्पादनं विकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करावी अशा मागण्या खत विक्रेत्यांच्या वतीनं सरकारसमोर ठेवण्यात आल्या। आमच्याकडे जे खत येतंय ते जे अनावश्यक नाही ते कंपन्याकडून जे काही नॅनो DAP असेल, नॅनो युरिया असेल, सल्फर असेल हे आम्हाला नकोय, ते आम्हाला न इलाजाने घ्यावं लागतं आणि हे घेऊन आम्हाला शेतकऱ्याला द्यावं लागतं, शेतकरी घेत नाहीये। आम्हाला जे लिंकिंग कंपनी कोण येते, लिंकिंग येते म्हणजे काय तर आम्हाला जे खतं लागणार त्याच्याबरोबर 1.25 लाख रुपयाचं जे मटेरियल येते ते आम्हाला कुठंतरी ते शेतकऱ्याला द्यावं लागतंय। आम्हाला तसं बर्डन आहे की ते शेतकऱ्याला दिलं पाहिजे। तरी आमची सगळ्यात मोठी मागणी ती साथी ॲप हे बंद झालं पाहिजे। पहिले आहे तसंच सुरू सेवा केंद्र झाले पाहिजे, लिंकिंग बंद झालं पाहिजे। जोपर्यंत आमच्या मागण्या मंजूर होत नाहीत, शासनाकडे आम्ही गेली 5-6 वर्षापासून सातत्याने पाठपुरावा करत आहे, पण शासन सातत्यानं दुर्लक्ष करत आहे। शासन तर आमच्यावर लक्ष देत नाही आणि कंपन्यासुद्धा आम्हाला जबरदस्ती लिंकिंग करतात। जेव्हापर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही आम्ही सर्व व्यावसायिक संघ हा बंद पुकारलेला आहे। मात्र हा संप नेमका अशा वेळी पुकारण्यात आला आहे जेव्हा शेतकरी आगामी खरीप हंगामासाठी खतं आणि बियाण्यांची जुळवाजुळव करतोय। एकीकडे युद्धामुळे खत टंचाईचं कारण सांगितलं जात आहे, त्यातच आता खत विक्रेते संपावर गेल्यानं शेतकऱ्यांची चिंता आणखीनच वाढली आहे। बऱ्याच अडचणी येणार आहेत आम्हाला, कारण टाइमला नाही जर मिळाले खत तर पुढचे काम कसे करायचे। शासनाकडे आमची एवढीच मागणी आहे की जे नियमाप्रमाणे खत आहेत ते त्यांना
द्या म्हणा आणि ह्याची परवानगी द्या आणि दुकानदारांनी शेतकऱ्याला म्हणजे अडवणूक करू नये. शेतकऱ्याची बेजारी खूप होणार ते बेजारी होणार. खत भेटताना झालाय पुन्हा असं बंद राहिले. दरम्यान या कृत्रिम खतटंचाईमुळे शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी आक्रमक पवित्रा घेतलाय. थेट गोदामं लुटण्याचा इशारा राजू शेट्टींनी दिलाय. तर या प्रश्नावर लवकरच तोडगा काढण्याचं आश्वासन सरकारकडून दिलं जात आहे. असतात ती सबसिडी कमी केल्यामुळे या तिन्हींचा एकत्रित परिणाम म्हणून आज खताचे दर आकाशाला भिडलेले आहेत. याला सर्वस्वी जबाबदार केंद्र सरकारचं धोरण आहे. त्यांनीच तो प्रश्न निर्माण केला आहे, त्यांनी सोडवलं पाहिजे. येत्या खरीपामध्ये जर का शेतकऱ्याला खतं मिळाली नाहीत तर तस्करीच्या मार्गाने जे काही साठेबाजी करून गोडाऊन भरून ठेवले आहेत, आम्ही नाना पाटलांचे वारसदार आहोत. ते गोडाऊन लुटायला सुद्धा कमी करणार नाही. खत टंचाई असायला काही कारण नाहीये. खत टंचाई हे काही बाहेरून आपण काय खत मागवत नसतं, इथं स्थानिकच खत निर्मिती होत असते. म्हणून अशा वेळेला काही लोक युद्धाचं नाव घेऊन जो काळा बाजार करतात त्याच्यावर आता शासनाने कडक पावलं उचलली पाहिजे आणि त्याच्यावर कारवाई केली पाहिजे. शासनाने खत विक्रेत्या संघाच्या संघटनेच्या मागणीची दखल घेतलीच आहे. माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांनी पूर्ण लक्ष घातलं आहे. कृषी मंत्री दत्ताजी भरणे यांनी या ठिकाणी लक्ष घातलेलं आहे. मला वाटतं यातनं लवकर तोडगा निघेल आणि जी काही मागणी आहे ती मागणी शासन चर्चा करून त्यातला मार्ग काढेल. यंदा दुष्काळ आणि खतांची टंचाई या दुहेरी संकटानं शेतकऱ्यांची चिंता वाढवली आहे. त्यामुळे अस्मानी आणि सुलतानी संकटांचा एकाच वेळी सामना करणाऱ्या शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकारनं ठामपणे उभं राहण्याची गरज आहे. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.